स्वामी समर्थ मैत्रिणींनो, मी आहे प्रणिता आणि स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी ब्लॉग चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे प्रणिताज ब्लॉग नाता आपुलकीचं। तर आज आहे गुढीपाडवा, म्हणजेच आपल्या मराठी महिन्यातील नवीन वर्ष, चैत्र महिन्यातला पहिलाच दिवस। तर तुम्हाला सगळ्यांना नवीन वर्षाच्या मी आणि माझ्या परिवाराकडून हार्दिक शुभेच्छा। तर चला, आजच्या दिवसाला तर सुरुवात झाली आहे। आजचा दिवस तुम्हाला सुखा, समाधानाचा, आनंदाचा आणि अगदी मनासारखा जावो ही स्वामींचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते। तर इथे आपली गुढीची सगळी तयारी झालेली आहे। तुम्हाला मी अगोदर थोडीफार तयारी जी काही केली ती दाखवलीच। तर आता आम्ही ही गुढी उभारून घेतो। दरवर्षी लवकर गुढी उभारून होते, यावर्षी ना आम्हाला थोडासा उशीर झालाय। तर पण थोडंसं व्यवस्थित काम झालं ना, म्हणजे सगळं परंपरेनुसार व्यवस्थित झालं ना, तर मनाला पण एक समाधान असतं। तर चला, आता तुम्ही पुढे ब्लॉग कंटिन्यू करा। पुढे सणाचा स्वयंपाक वगैरे कसं काय करणार आहे आणि अजून काय होणार आहे ते मला पण नाही माहिती, सो स्टे ट्यून। सकाळ हसरी असावी, ईश्वराची मूर्ती नजरेसमोर दिसावी, मुखी असावे भगवंताचे नाम, सोपे होईल सर्व काम। चला तर मंडळी, आजच्या या शुभ दिवसाची सुरुवात गणपती बाप्पाच्या आशीर्वादानेच करू। तर गणपती बाप्पांचा आशीर्वाद घेऊन मी इथे पुढे बाजारात निघाले आणि ही क्लिप जी आहे ना, ती आदल्या दिवशी रात्रीची आहे। गुढीपाडव्यासाठी जे काही प्रिपरेशन करायचं होतं त्याचं सगळं सामान घेण्यासाठी मी इथे नाशिकमधला रविवार पेठ इथे आलेले होते। आणि आमच्या रविवार पेठचा जो बाजार आहे ना, सणासुदीचे इतका गजबजलेला असतो, तर तिथे गेल्यानंतर ना खरंच सण असल्यासारखं वाटतं। आणि आदल्या दिवशी सगळा बाजार करून आल्यानंतर दुसऱ्या दिवशी बघा, मी सकाळी उठल्या अगोदर बाल्कनी पूर्ण धुवून काढली, फरशी पुसण्यासाठी बकेटमध्ये पाणी पण काढून ठेवलं। तोपर्यंत ना साक्षीने इकडे सुंदर अशी गुढीपाडव्यासाठी रांगोळी काढली होती। तिची दारात रांगोळी काढोपर्यंत माझं बाकीचं सगळं आवरून झालं होतं, म्हणजे घर वगैरे झाडायचं होतं आणि त्यानंतर फरशी पुसायची राहिलेली होती। आणि जिथे आपल्याला गुढी उभारायची होती ना, तर तिथे पण बाल्कनीची ती जागा मी स्वच्छ धुवून काढली। आणि त्यानंतर गुढी उभारण्यासाठी ना इकडे पाटावर एका रांगोळी काढली साक्षीने, कारण तिथे रांगोळी काढली ना तर हवा पण खूप होती आणि गुढी बांधताना पुसून वगैरे जाईल ती रांगोळी। त्याच्यामुळे ना एक छोटासा पाट घेतला, जो आपल्याकडे बघा गणपती वगैरे बसतात तेव्हा असतात आपल्याकडे छोटे मोठे पाट असे, तर त्याच्यावरच साक्षीने अशी सुंदर अशी रांगोळी काढली। आणि हीच रांगोळी तशीच्या तशी उचलून गुढी पुढे ठेवणार आहे, पुढे बघणारच आहात तुम्ही। तर आता गुढी उभारण्यासाठीची जी काही तयारी आहे ना, ती करायला मी लागते। तोपर्यंत आधी फरशी पुसतोय आणि त्यानंतर मी मात्र थोडंसं जे काही हार वगैरे करायचं होतं ना, देवाला देवपूजा बाकी होती, तर देवाचं वाचन वगैरे सगळं काही करायचं होतं। कारण आज बघा सण असल्यामुळे ना दिवसभराचं शेड्यूल खूप पॅक असतं। माझंच नाही, प्रत्येक गृहिणीचं असंच असतं, दिवसभराचं शेड्यूल पॅक असतं। आता बऱ्याच गृहिणी काय करतात की पाडव्याच्या दिवशी पुरण घालतात, पण ना आमच्या नाशिककडे एक पद्धत आहे, पाडव्याच्या दिवशी आवर्जून श्रीखंडाचंच जेवण असतं। कारण बघा ऋतुमानानुसारच आपले सण ठरलेले असतात आणि हा ऋतू कसा असतो की उन्हाळा चालू होतो, म्हणजे जशी होळी संपली तसं उन्हाळा चालू होतो आणि गरमीचे दिवस सुरू झाले की थंडावा शरीराला मिळावा म्हणून हे दह्यापासून चक्क्या म्हणजे चक्क्याचे वगैरे असे पदार्थ खाल्ले जातात। त्यामुळे ना गुढीपाडव्याला श्रीखंडाचंच खरं तर महत्त्व आहे, पण बऱ्याच ठिकाणी कुलदेवीचं किंवा सवाष्ण म्हणून घालतात पुरण वगैरे, पण मी मात्र श्रीखंडच करणार आहे। जसं तुम्ही मागचे 2 वर्षाचे पण ब्लॉग बघितले ना, तर त्याच्यात मी श्रीखंडच केलं आहे। आता पहिल्यापासून हीच परंपरा आहे, म्हणजे जसं मी आईकडे पण होते ना लग्नाच्या अगोदर, लग्नाअगोदर पण आई श्रीखंडच करायची, त्याच्यामुळे मी पण तीच प्रथा चालू ठेवली पुढे। आणि जशी श्रीखंडाची परंपरा आहे ना, तसंच या पाडव्याला अजूनही काही महत्त्व आहे बरं का मंडळी। तर आपल्या हिंदू धर्मात 3.5 मुहूर्तातला एक मुहूर्त मानला जातो, तोच हा पाडवा आहे। त्यानंतर प्रभू श्रीराम 14 वर्षांचा वनवास संपवून अयोध्येत परतले, तोच हा दिवस। वालीच्या जाचातून नगरवासियांची सुटका झाली, तोच हा चैत्र शुद्ध प्रतिपदेचा दिवस आपण गुढीपाडवा म्हणून साजरा करतो। तर मांगल्याचं प्रतीक म्हणून आपण आपल्या दारात गुढी उभारत असतो। जेव्हा प्रभू श्रीराम 14 वर्षांचा वनवास संपवून अयोध्येत परत आले होते, तेव्हा अयोध्या नगरवासियांनी प्रभू श्रीरामांच्या स्वागतासाठी आणि आनंदाचा आणि मांगल्याचं प्रतीक म्हणून जागोजागी गुढ्या उभारल्या होत्या। म्हणून आजही आपण त्या गुढ्यांची परंपरा चालू ठेवली आहे। आपण आपल्या दारात गुढी उभारत असतो, कारण आपणही या गुढीला उभारण्यामागचा एकच उद्देश असतो की आपल्या घरात, आपल्या कुटुंबात वारंवार मांगल्य घडत राहो, मांगल्याचे क्षण वारंवार आपल्या घरात येऊ, यासाठीच आपण ही गुढी उभारत असतो। तर बघा, इथे आपली गुढीची संपूर्ण तयारी झालेली आहे आणि गुढीला जी काही साडी लावली आहे ना, तर माझं वैभवलक्ष्मी मातेचं उद्यापन होतं, तर तेव्हा मी काही सवाष्णांना साड्या दिल्या होत्या। त्यातलीच मी सगळ्यात अगोदर वैभवलक्ष्मी मातेची ओटी भरली होती आणि तीच साडी ना मी आज गुढीला लावलेली आहे। तर कडुलिंबाचा पाला, आंब्याचा डगळा आणि त्यानंतर साखरेच्या गाठी, हे सगळं काही आपण गुढीला लावून घेत असतो।
तर बघितलं तुम्ही, आपली गुढी उभारण्यासाठी पूर्णपणे तयार आहे. फक्त त्याच्यात कमी होती ती म्हणजे हाराची. तर हार पण साक्षीने ओवला आणि त्यानंतर तो पण गुढीला बांधून घेतला. त्यानंतर इथे ना पाट पण रांगोळीचा तयार होता. तर चला आता आपण सगळे परिवाराबरोबर गुढी उभारूया. उभारणंच म्हणतात त्याला. तर सगळ्या परिवाराबरोबर गुढी उभारणं ना, त्यात एक वेगळाच आनंद असतो. आणि हा दिवस जो असतो ना, इतका उत्साहाचा असतो. सकाळपासूनच या दिवसात ना कुठली ऊर्जा येते काय माहिती नाही, पण एकदम ऊर्जावान असा दिवस असतो आणि सगळ्यांच्या अंगात एक नवचैतन्य संचारलेलं असतं. आता बघा, फ्लॅट सिस्टीममध्ये ना गुढी उभारायची म्हटली ना तर फार कंजेस्टेड जागा असतात आणि त्यातल्या त्यात आता इथे ना बाल्कनीलाच बांधून आम्ही गुढी उभारतो. हे जवळजवळ 3-4 वर्षापासून म्हणतायत की गुढीसाठी आपण एक स्टँड बनवू, गुढीसाठी स्टँड बनवू. पण ना जेव्हा गुढीपाडवा गेला की त्याच्यानंतर या गोष्टींचा विसर पडतो. तर पुन्हा पुढच्या गुढीपाडव्यालाच आठवण येते या गोष्टींची. तर तसंच झालं आजसुद्धा. आणि आत्ता जेव्हा आम्ही गुढी उभारायला घेतली ना तेव्हा पुन्हा हे तेच बोलले की आपल्याला गुढीसाठी ना एक स्टँड बनवायचं आहे, फॅब्रिकेशनवाल्याकडे जाऊ आपण. पण यावेळेस ना आम्ही लक्षात ठेवलं आणि यावेळेस गुढीपाडवा झाला की लगेच आम्ही खरंच फॅब्रिकेशनवाल्याकडे जाणार आहे आणि त्यानंतर ना इथे गुढीसाठी एक छान असं स्टँड बनवून घेणार आहे. कस्टमाइज काही करून देत असतील ते तर बघू, आणि जर बनवला तर मी तुमच्याबरोबर नक्कीच शेअर करेल. चला आता दोरीच्या साह्याने ना इथे बघू शकता तुम्ही, अगदी कसरत चालू आहे गुढी उभारण्यासाठीची. तर आता दोरीच्या साह्याने गुढी सगळी ती बांधून घेतली व्यवस्थित खालच्या साईडनी आणि त्याच्या पुढे हा पाट वगैरे ठेवला, तुपाची निरंजन लावली, उदबत्ती धूप सगळं जे काही आहे ते गुढी पुढे ठेवलं. देवपूजा तर आपली झालेलीच होती, पण ना या व्हिडिओमध्ये तुम्हाला कुठेच देवपूजेचा क्लिप दिसणार नाही कारण की मी विसरून गेले ती क्लिप टाकायची. तर बघा, आपली गुढी मस्त उभारून झाली आणि आता आम्ही सगळेजण आरती करतो. तर गुढीची कोणती आरती तुम्ही म्हणाल तर गणपती बाप्पाची जी आरती आहे ना तीच आरती आपण करणार आहोत, कारण गणपती बाप्पा पण एक मांगल्याचंच प्रतीक आहे. आपण कुठल्याही शुभ कार्याची सुरुवाती गणपती बाप्पांच्या आशीर्वादानेच करतो. त्यामुळे इथे कुटुंबासमवेतच आम्ही गणपती बाप्पांची आरती करतो. आणि खरं सांगू का, आपल्या माणसांबरोबर घालवलेले हे आनंदाचे क्षण ना नेहमी आठवणीत राहतात. शेवटी काय, मनामध्ये आनंद जपला तर जीवनाचा प्रत्येक क्षण हा उत्सवासारखाच वाटतो. त्यामुळे ना जे काही आपण हे क्षण गोळा करतो ना तर हे खूप मोलाचे असतात. चला आता आरती वगैरे झाली आणि तुम्हाला मेन डोअर दाखवते. आपला असं मस्त सुशोभित केलं होतं आर्टिफिशियल माळा लावून आणि आंब्याचे डगळे सुद्धा लावले होते बरं का वरती. आंब्याच्या डगळ्यांचं एक महत्त्वच असतं आज. तर गुढी वगैरे उभारून झाली आणि आता लगेच स्वयंपाकाच्या तयारीला लागले. इथे कुकर लावला आहे, डाळ भात, आणि इकडे साक्षी कांदा कापते. कांदा कमी कापते पण रडते जास्त. आणि आजचा मेनू सांगते तुम्हाला. तर आज ना श्रीखंडाचा मान असतो, कारण ऋतू बदलतो ना, तर ऋतुमानानुसार आपले सगळे सण असतात. त्याच्यामुळे थंडाव्यासाठी आपण श्रीखंड खातो. ॲक्च्युली ते पचायला जड असतं, पण खरा पाडव्याचा मान हा श्रीखंडाचाच असतो. पण आमच्या इथे ना इतकं कडक ऊन होतं आणि आज ना खूप आभाळ आलं एकदम, तर एकदम शांतता फील होते. आता पोळ्या, वरण भात आणि भजी, कुरडई आणि अजून काय आहे, बटाट्याची भाजी, एवढा मेनू आहे. डोक्यात खूप गोंधळ चालला आहे, स्वयंपाकाला उशीर झाला म्हणून, त्यामुळे सुचत नाही पटपट. आणि अजून तुम्हाला एक दाखवायचं. आणि हे बघा, इथे मॅच चालू आहे आणि मॅचमुळे ना हे दोघं बघा कामं सोडून बसले असे. यांना काहीच काम नव्हतं सांगितलं, पण ते माझं ऐकत पण नाही. 1.5 महिना हे असंच होणार आहे आता, जोपर्यंत IPL आहे तोपर्यंत माझं नाही ऐकणार का? नाही, लक्षच नाही त्यांचं माझ्याकडे. तुमच्या घरी पण असंच होतं का? मला कमेंट सेक्शन मध्ये. सिरियल पण बंद आणि आपण बोललो ना तरी पण ते पूर्ण लक्ष त्यांचं मॅच मध्ये असतं, अजिबात लक्ष देत नाही. असो, आता त्यांचा शौक, आपले आयुष्यभर सिरियल चालूच राहणार आहे. 1.5 महिना त्यांच्यासाठी मॅचला सोडून दिलं तुम्हाला. चला, थँक्यू. तर चला आता पुढचा स्वयंपाक करून घेते. सण म्हटला की स्वयंपाकाची एक वेगळीच लगबग असते आणि धावपळ वगैरे भरपूर होते. आता बघा, आपण एरवी पण आहे ना वरण भात भाजी हे सगळं करतच असतो.
त्यात फक्त आज श्रीखंड वाढवा आहे, बाकी काहीच नाही. आणि तुम्हाला तर माहितीच आहे की संध्याकाळी आम्हाला एक गोड पदार्थ लागतोच, त्याच्यामुळे वेगळं असं काहीच नव्हतं. पण तरी पण सणाचा एक वेगळाच फील असतो बघा. सणाचा स्वयंपाक करायचं म्हटलं ना तर एक वेगळीच ऊर्जा, वेगळाच उत्साह असतो. आणि जरा भजी कुरडई काढायचं असं त्याचा खमंग वास पूर्ण घरभर दरवळत असतो. आणि जेव्हा तो वास दरवळतो ना तर तेव्हा चांगल्यांना भूक लागते खरंच तर. म्हणजे आमच्या घरात तरी सगळ्यांना असं होतं, जेव्हा भजी कुरडई यांचा वास येतो ना तर तेव्हा प्रत्येकाला असं वाटतं की कधी होईल स्वयंपाक, कधी होईल स्वयंपाक. तुमच्या पण घरी असंच होतं का? होत असेल तर मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. तर चला, आता इथे ना साक्षी बटाटे लावते कुकरला. आणि हे बघा, साक्षीने सगळं कांदा पण कापून ठेवला. आणि हा कांदा 2 भाज्यांसाठी कापलेला आहे, म्हणजे भजी आणि बटाट्याची भाजी याच्यासाठी कापला. आणि कोथिंबीर पण कापून ठेवली. आता ती बटाटे लावते कुकरला, तोपर्यंत मी इकडे कणिक भिजवून घेते. आणि खरं सांगू, आजच्या स्वयंपाकात ना साक्षीचा खूप हातभार लागला. म्हणजे अगदी माझ्या बरोबरीने स्वयंपाक केला सगळा तिने, नाहीतर एकटीवरच लोड आला असता सगळ्या स्वयंपाकाचा. पण यांना पण ना जायला उशीर होत होता, त्याच्यामुळे मग दोघी मिळून आम्ही पटपट स्वयंपाक केला. आणि आमच्या नाशिकला ना प्रथा आहे, आता ती कुठे कुठे आहे माहिती नाही, कारण की जसा जसा भाग चेंज होतो ना तर तसं तसं प्रथा पण चेंज होत असतात. पण नाशिकला ही प्रथा आहे, सकाळी 7 वाजेपर्यंत म्हणजे 7 वाजता वगैरे असं गुढी उभारायची आणि 12 वाजेपर्यंत गुढी उतरवून घ्यायची. उन्हात काही गुढी ठेवत नाही. बऱ्याच ठिकाणी मी असं बघितलं आहे की दिवसभर पण गुढी ठेवतात, पण आमच्या इकडे तसं नाही बरं का. आमच्या इथे ना 12 वाजता गुढी उतरवून घेतात, गुढीला रीतसर नैवेद्य वगैरे दाखवतात. त्यामुळे ना 12च्या आत आमचा स्वयंपाक पण करायचा होता आम्हाला, त्यामुळे दोघी पण स्वयंपाकाला लागलो. आणि स्वयंपाकाला एक सोडून जर 4 हात असले तर मग काही विचारूच नका, अर्ध्या तासाच्या आत आपला कुठलाही स्वयंपाक असुद्धा पटकन होतो. पुरणाचा स्वयंपाक जरी केला असताना तर वरचं एकीने केलं, म्हणजे आमटी भात किंवा तळण वळण वगैरे सगळं जर एकीने केलं ना तर एक जण पुरणपोळ्या करते ना तर मग पटकन स्वयंपाक होतो. त्यामुळे ना स्वयंपाकाला सणाच्या दिवशी तर कोणीतरी मदतीला पाहिजेच पाहिजे. आणि नसलंच कोणी मदतीला ना तर मग एकाच्या याच्यावर खूप चालतो स्वयंपाक, केव्हावर पण चालूच राहतो. तर असो, आता तिकडे कुकर होतोय तोपर्यंत कुकर झाला तोपर्यंत साक्षीने लगेच आहे ना बटाटे सोलायला घेतले एक साईडला, आणि एक साईडला तिने बटाट्याची भाजी पण केली. मी इकडे आता दुसरी कढई घेतली, आणि ही कढई जी आहे ना ती थोडी आतून काळी झाली, त्याच्यामुळे मी शक्यतो ना ही कढई तळण वळण असं करायचं असतं ना तेव्हाच वापरायला ठेवलेली आहे. तर त्याच्यातच आता मी पापड वगैरे सगळं तळून घेते. कुरडई पापड, तांदळाचे पापड, काही नागलीचे पापड असं सगळं तळून घेते. आणि नैवेद्याला लगेचच सुरुवात करते, कारण पोळ्या करताना पहिलं सुरुवातच मी नैवेद्याने करणार आहे. खरं तर ना पुऱ्या करायचं ठरलेलं होतं, पण ना सगळ्यांचं म्हणणं होतं की खूप तेलकट नकोच काही, त्यामुळे मग पुऱ्यांचं कॅन्सल केलं आणि आम्ही पोळ्या करायचं ठरवलं. तर मग आता ह्या कुरडया वगैरे सगळं तळून झाल्यानंतर लगेचच भज्यांचं पीठ भिजवते आणि लगेच भजी पण करते, कारण साक्षीने कांदा कापूनच ठेवलेला होता. ही भजी करताना मी यामध्ये कांदा, बारीक केलेला मिरची, लसूण आणि थोडीशी कोथिंबीर टाकली. तुम्ही बघितलंच असेल बाउलमध्ये साक्षीने केवढी मोठी कोथिंबीर ठेवली होती कापून. तर त्यातली काही कोथिंबीर मी वरणासाठी ठेवली, काही बटाट्याच्या भाजीला टाकली आणि काही भज्यांना टाकली. आणि जेव्हा कोथिंबीर वगैरे असं सगळं हिरवी मिरची वगैरे आपण दळून घेतो आणि मग भजी करतो ना तर तेव्हा 100% भजी आपली खूप सुंदर लागतात आणि रुचकर लागतात. आणि शक्यतो ना सोड्याचा कमी वापर करायचा आणि फेटायचं जास्त पीठ. जेवढं जास्त पीठ फेटू ना आपण तेवढी भजी आपली अशी मऊसूत आणि हलकी फुलकी होतात एकदम. ऋतुमानानुसार आपल्या सवयी पण बदलत असतात, त्याच्यामुळे आता कसं उन्हाळा लागला ना तर उन्हाळ्यामध्ये आता भजी तेलकट, कुरडई पापड सगळं तेलकट, आणि त्याच्यात पुऱ्या पण तेलकट झाल्या असत्या, म्हणून मग पोळ्याच केल्या. सगळा स्वयंपाक झाला आहे आणि आता टाईम दाखवते तुम्हाला. 12 वाजले आणि आता गुढी उतरवून घेऊ आपण, कारण यांना पण जायचं आहे जॉबवर. तर त्याच्यामुळे ना आता गुढी उतरवून गुढीला नैवेद्य वगैरे दाखवते. देवाचा पण नैवेद्य भरलेला आहे आणि देवाला पण नैवेद्य वगैरे दाखवून आम्ही पण जेवायला बसतो आता लगेच. खरं सांगू का ताईंनो, जेवढे एफर्ट्स ही गुढी बांधताना लागले होते ना त्यापेक्षा डबल एफर्ट्स गुढी सोडवताना म्हणजे गुढी उतरवताना लागत आहेत. कारण गुढी पक्की राहावी म्हणून ना मी दोरीला भरपूर अशा गाठी मारल्या होत्या आणि आता या सगळ्या गाठी सोडवताना अक्षरशः नाकी नऊ येत आहेत. असो, प्रयत्नांती परमेश्वर. आता हळूहळू या सगळ्या गाठी सोडवते आणि आपली गुढी व्यवस्थित अशी उतरवून घेते. आणि आम्ही जोपर्यंत गुढी घरात घेत होतो ना तोपर्यंत साक्षीने सगळी नैवेद्याची ताटं तयार केली. तर पहिला नैवेद्य देवाऱ्यात दाखवला, कारण देवाऱ्यामध्ये आपली
आपली कुलदैवत कुलस्वामिनी असते, त्यामुळे पहिला नैवेद्य देवाऱ्यात दाखवला. त्यानंतर दुसरा नैवेद्य गोमातेला तयार केला, तर हे जाताना गाईला देतील तो नैवेद्य. आणि तिसरा नैवेद्य गुढीसाठी तयार केला. तर असे 3 नैवेद्य मी तयार केले होते आणि आता नैवेद्य दाखवतो आणि त्यानंतर आम्ही पण जेवायला बसतो. खरं तर 12 वाजेच्या आतच जेवण वगैरे होईल असं टार्गेट होतं, पण असो सण असला ना तर थोडंफार इकडे तिकडे होतंच. तर असा केला आम्ही हा आपला साधा भोळा सण साजरा. तुम्ही कसा साजरा केला ते पण मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. आता इथेच मी माझ्या व्हिडिओचा एंड करते. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर नक्की करा आणि हो, चॅनलवर जर नवीन असाल, हा आवाज पुन्हा ऐकावासा वाटत असेल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा. तर चला बाय आणि श्री स्वामी समर्थ.